काय झालं असेल ते ऍक्च्युली कोणी काय पाहिलं असं कैलासराव नेमकं काय घडलं आणि तुम्ही काय पाहिलं नेमकं काय घडलं आणि तुम्ही काय पाहिलं दिवस कोणता होता तो बुधवार ती घटना घडली बेल येथील काही युवकांनी जे बजरंग दलाचे आपले लोक आहेत त्या मुलांनी त्या ठिकाणी त्यांना इंटिमेशन मिळाली का अशा ठिकाणी एक गोवंश हत्या झालेली आहे आणि त्याचं ते धड म्हणजे मुंडकं त्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणून त्यांनी म्हणजे मुक्ताबाई आणि बेलेश्वर जो नाभिक समाजाचा तिथं सवमंडप आणि संत शाना महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी ते मुंडकं पडलेलं होतं. मग मला फोन आले त्यांनी व्हिडिओ मला काय पाठवले मी संबंधित पोलीस स्टेशनला ते PI तायडे साहेबांच्या मोबाईलला पाठवले आपले ते विनोद गायकवाड म्हणून त्यांच्या मोबाईलला पाठवले त्यांनी सगळे ते पाहिले त्यांनी मला त्यांचे तायडे साहेबांचा फोन आला का भाऊ काय झालं नक्की म्हटलं असं झालेलं आहे तर म्हटलं मी बेल येत नाही आउट ऑफ आहे मी पण मी काय वेळेमध्ये तिथं पोचतोय मग ते आणि आम्ही सांगते त्या स्पॉटवर गेलो त्यांनी त्यांचा स्टाफ सगळे टीम तिथं आली होती सगळं ते बघितलं त्यांनी ते सगळं हस्तगत केलं त्याचे काय अवशेष होते ते सगळे ते गुन्हीमध्ये टाकले आणि ते घेऊन ते आळेफाटा पोलीस स्टेशनला गेले आणि नंतर आळेफाटा पोलीस स्टेशनला जाऊन मी स्वतः फिर्यादी होऊन मी अज्ञात व्यक्तित्व गुन्हा दाखल केला. याच्या आधी सेम अशीच घटना घडली होती त्या बाबतीत पण आहे ना मीच फिर्यादी होऊन मी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचाही तपास चालू आहे आणि याचाही तपास चालू आहे. काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी तेच आहे हेच आहे का बेल्ल्यामध्ये बेल्ले हे मोठं लोकसंख्येचं गाव आहे सेन्सिटिव्ह झोनमध्ये गाव आहे आणि इथं हिंदू आणि मुस्लिम सगळ्या अनेक समाजाचे लोक इथं राहतात. माझं म्हणणं इथं अगदी जबाबदारीनं बोलतो या ठिकाणी कटिंग होते गोवंश हत्या या ठिकाणी केली जाते पण ती गोपनीय पद्धतीने केली जाते गावात 2-3 ठिकाणी केली जाते ते पाठीच्या वेळेस केली जाते आणि त्याचे अवशेष त्याच वेळेस त्याची विल्हेवाट लावली जाते आणि नंतर ते हळूहळू ते अवशेष आहे ना मानवी वस्तीमध्ये येतात आणि ते मानवी वस्तीत आल्यामुळे ते उघड होतात का इथं हत्या झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा जो काही लोकांचा जो समुदाय जो पुढं आलाय हिंदू समाजातील लोक जे पुढे आलेत आणि त्यांनी जे मिळून गाव बंद ठेवलं हा त्याचाच एक भाग आहे म्हणून हे गाव बंद ठेवलं. माझ गाव 100% बंद 100% कडकडीत बंद आहे गावाची सेवा वगळून अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णपणे सगळं गाव कडकडीत बंद आहे 5 वाजेपर्यंत हे गाव बंद असेल. पोलीस प्रशासनाला काय मागणी? पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलेले याची सखोल चौकशी केली पाहिजे याची पाळेमुळे खोदून काढा. आत्ताही गावामध्ये शोकसभा चालू असताना गावामध्ये आज एवढं हिंदू समाज एकवटला असताना गाव कडकडीत बंद असताना आत्ताही ज्या ठिकाणी ते मुंडकं सापडलं त्या ठिकाणी आत्ता काही तासापूर्वी तिथं पुन्हा एक मुंडकं सापडले ते पोलीस स्टेशनला आम्ही आता जमा केले पोलीस बंदोबस्तामध्ये त्याची आता सगळी शहानिशा केली जाईल त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. म्हणजे हे जे गाव पेटवायचं ज्यांच्या डोक्यात आहे ती लोकांना कशाची कायद्याची भीतीच नाही ना. आज एवढे शेकडो पोलीस गावात असताना आणि एवढा हिंदू समाज एकवटला असताना सुद्धा कोणत्या तरी गोवंशाची हत्या केली जाते आणि ते मुंडकं आजही तिथं टाकले जाते. आत्ता आज म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का? सीसीटीव्ही बसवायचं काम चाललेलं आहे पण सीसीटीव्ही बसवण्याचं काम अद्याप कंप्लीट झालेलं नाही. ग्रामपंचायतीनं ती जबाबदारी घेतलेली आहे पण ते अद्याप कंप्लीट झालेलं नाही. कुठे
जिथं सेन्सिटिव्ह झोन आहे, जिथं नियमितपणे ते असे गोवंशाचे जे अवशेष सापडतात, त्या ठिकाणी त्यांनी सांगितले तिथं छावणी लावा आणि 24 तास 2-3 लोक तिथं बंदोबस्ताला ठेवायला सांगितलेले. पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठा CCTV बसवण्याचं त्यांनी आता नियोजन केलेलं आहे आणि येत्या आज उद्या 2 दिवसामध्ये तिथं तात्काळ छावणी बसवली जाईल आणि कंटिन्यू 24 तास बंदोबस्त तिथं दिला जाईल आणि याच्या पाठीमागे, या गोवंश हत्ये पाठीमागे कोण लोक आहेत याची पाळेमुळे शोधून काढू असं त्यांनी DYSP साहेबांनी आणि PI तायडे साहेबांनी आम्हाला स्पष्ट त्यांनी आश्वासन दिलेले आहे. पोलिसांनी तुम्हाला काय विनंती केली, काय आवाहन केलं आहे? पोलिसांनी अशी विनंती केलेली आहे का गावाची शांतता अबाधित ठेवा, कायदा सुव्यवस्थेला कुठे बाधा यायची नाही, अशा पद्धतीनं तुमचं जे काही लोकशाही पद्धतीने जे आंदोलन आहे, जे काही तुम्ही आता मुखमोर्चा गावातून काढला आणि ज्या काही आता तुम्ही लोकांच्या भावना व्यक्त केल्या, त्या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस उपस्थित होते आणि कुठेही आम्ही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. लोकशाही पद्धतीनं जे काय कायद्याच्या चौकटीत बसते अशाच पद्धतीनं आम्ही सगळा आजचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज बेल्ले गावामध्ये मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. नेमकं काय कारण घडलं आणि जनतेला काय आव्हान? दिनांक 11 जून रोजी बेल्ले गावामध्ये एक गोमुख सापडलेलं होतं, तर त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे धार्मिक भावना दुखावल्याचा. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. परंतु आपले हिंदू समाजातील काही लोकांच्या या घटनेमुळे धार्मिक भावना दुखवल्या, तर त्यांनी त्यांचा मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केलेला आहे. शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त झालेला आहे आणि त्यांनी आज बंदचं आवाहन केलेलं होतं. त्या अनुषंगाने पण आहे कारवाई, बंदोबस्त त्या अनुषंगानेच केलेला आहे. आपल्या माध्यमातून मी जनतेला असं आवाहन करू इच्छितो की जे काही आहे घटना निंदनीय आहे, निषिद्ध आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांनी आपण या गोष्टीला सामोरे जायचं आहे.